Welcome to all boys and girls in our online class. काल आपण हीट बद्दल हीटचे युनिट्स पाहिले. युनिट्स ऑफ हीट आर जूल अँड कॅलरी. SI युनिट जूल आहे, CGS युनिट कॅलरी. 1 कॅलरी ऑफ हीट पाहिला. 1 कॅलरी हीट पाण्याला आपल्याला 1 कॅलरी हीट सप्लाय करायचं असेल तर किती असते 1 कॅलरी हीट? म्हणजे जर आपण 1 ग्रॅम वॉटर घेतलं, 1 ग्रॅम वॉटरचं 1 डिग्रीनं तापमान वाढवायचं आहे. आणि 1 डिग्री तापमान वाढवण्यासाठी टेम्परेचरची रेंज काय ठेवली आपण? 14.5 to 15.5 डिग्री सेल्सिअस. तेव्हा जो हीट ऍब्सॉर्ब करते वॉटर ती म्हणजे 1 कॅलरी. 1 calorie of heat means the amount of heat required to raise the temperature of 1 gram of water by 1 degree Celsius through 14.5 degree Celsius to 15.5 degree Celsius is called 1 calorie. 1 किलो कॅलरी हीट कधी बनणार? त्यासाठी वॉटर 1 किलोग्रॅम घ्या, त्याचंही 1 डिग्रीने तापमान वाढवा. The amount of heat required to raise the temperature of 1 kilogram of water by 1 degree Celsius in between 14.5 to 15.5 degrees Celsius is called 1 kilocalorie of heat. 1 kilocalorie is equal to 1000 calorie. Okay, and 1 calorie equal to 4.18 joule. त्यानंतर आज आपण बघूया स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी. स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी म्हणजे काय? की प्रत्येक पदार्थाची उष्णता शोषून घेण्याची कॅपॅसिटी वेगळी असते. प्रत्येक पदार्थाची उष्णता शोषून घेणे किंवा लॉस करणे ही कॅपॅसिटी प्रत्येकाची वेगळी असते. हे समजण्यासाठी आपण एक एक्सपेरिमेंट बघूया, ऍक्टिव्हिटी बघूया. पेज नंबर 68. ट्राय दिस मटेरियल. A tray with thick layer of wax. एक ट्रे घ्या, त्या ट्रे मध्ये मेणाचा जाड थर घ्या, वॅक्सचा थर. सगळ्यांना वॅक्स माहित आहे. सॉलिड स्पियर्स ऑफ आयर्न, लीड अँड कॉपर ऑफ इक्वल मास. 3 स्पियर घ्यायचे सॉलिड मेटलचे, आयर्न, लीड, कॉपर, आणि तिघांचा मास इक्वल पाहिजे. बर्नर ऑर स्पिरिट लॅम्प, लार्ज बर्नर घ्या आणि बीकर. प्रोसिजर: टेक 3 स्पियर्स ऑफ आयर्न, कॉपर अँड लीड ऑफ इक्वल मास. 3 स्पियर घ्या, आयर्नचा, लीडचा आणि कॉपर, इक्वल मास. पुट ऑल द 3 स्पियर्स इन बॉइलिंग वॉटर इन द बीकर फॉर सम टाइम. एका बीकर मध्ये आपण पाणी उकळलेलं आहे, त्या उकळत्या पाण्यामध्ये 3 स्पियर टाका. उकळत्या पाण्यात 3 स्पियर टाकत आहोत म्हणजे उकळत्या पाण्याचं टेम्परेचर किती? 100 डिग्री सेल्सिअस. तिघांनाही आपण 100 डिग्री टेम्परेचरवर हीट करत आहोत. टेक द 3 स्पियर्स आउट ऑफ द वॉटर. ऑल द स्पियर्स विल बी ॲट टेम्परेचर 100 डिग्री सेल्सिअस. थोडा वेळ त्या पाण्यात ठेवल्यानंतर तिन्ही स्पियर बाहेर काढा. तिघांनाही आपण किती डिग्री पर्यंत हीट केलेलं आहे? 100 डिग्री. तर बॉइलिंग वॉटरचं टेम्परेचर 100 डिग्री आहे. तिघांचंही टेम्परेचर आता 100 डिग्रीच आहे, कारण टेम्परेचर सेम आहे. पुट देम इमिडिएटली ऑन थिक स्लॅब ऑफ वॅक्स. आणि त्या तिघांना बाहेर काढून इमिडिएटली तो जो वॅक्सचा थर होता त्या वॅक्सच्या थरावर ठेवून द्या. नोट द डेप्थ दॅट ईच ऑफ द स्पियर गोज इनटू द वॅक्स. हा मेणाचा थर होता, हे तिन्ही स्पियर ठेवलेले, आयर्न, कॉपर ठेवल्यानंतर काय होईल? प्रत्येक स्पियर काय केलेलं आहे? उष्णता शोषून घेतलेला आहे. त्यामुळे ते गरम होतात आणि ती हीट त्या वॅक्सला मिळते आणि वॅक्स हीट केल्यामुळं मेल्ट होत असतो. तिन्ही स्पियर ठेवल्यानंतर जसा जसा वॅक्स मेल्ट होईल तसा तसा तो स्पियर खाली खाली सरकत असतो. तर त्या एक्सपेरिमेंट मध्ये काय लक्षात येते? 3 स्पियर आपण या ठिकाणी ठेवले होते, तिन्ही स्पियर खाली सरकले. सर्वात जास्त कोणाची डेप्थ आहे? खाली सरकलेला कोण आहे सर्वात जास्त? यामध्ये आयर्न आहे. आयर्न हा सर्वात जास्त खाली सरकला. कॉपर मीडियम, लीड सर्वात कमी. याचा अर्थ काय? तिघांना आपण सारखी उष्णता दिली होती,
तिघांनाही सारखं टेम्परेचर दिलं होतं, पण यामध्ये आयर्नने जास्त हीट शोषून घेतलेली आहे, जास्त हीट ऍब्सॉर्ब केलेली आहे, म्हणून तो वॅक्सला जास्त मेल्ट केला आणि तो खाली गेलाय. कॉपर त्याच्यापेक्षा कमी हीट घेतलाय म्हणून तो थोडा इंटरमिडिएट आहे. लीड सर्वात कमी हीट ऍब्सॉर्ब केला म्हणून तो वरी आहे. तर या सगळ्या याच्यावरून आपल्याला असं सांगता येते की प्रत्येक पदार्थाची हीट ऍब्सॉर्ब करण्याची कॅपॅसिटी वेगळी असते आणि तीच कॅपॅसिटी म्हणजे स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी. कारण या ठिकाणी तिन्ही मेटल स्फिअर इक्वल मासचे आहे, त्यांना सेम टेम्परेचर दिलं होतं, आपण समान टेम्परेचरला हीट केलं होतं, बट दे हॅव डिफरंट कॅपॅसिटी टू ऍब्सॉर्ब द हीट. So from this experiment we can say that iron has more capacity to absorb the heat. त्याची कॅपॅसिटी जास्त. लीड has least capacity to absorb the heat. सगळ्यात कमी लीडची आहे. and copper has intermediate capacity to absorb the heat. तर या सगळ्यावर लक्षात येते तिघाची हीट ऍब्सॉर्ब करण्याची कॅपॅसिटी वेगळी आहे. डिफरंट ऑब्जेक्ट्स हॅव डिफरंट हीट कॅपॅसिटी. ही हीट कॅपॅसिटी म्हणजे एवढी तो ऍब्सॉर्ब करू शकतो किंवा लॉस नाही करू शकतो. मग यावर आपल्याला डेफिनेशन सांगता येईल की कुठल्याही पदार्थाला हीट केल्यानंतर त्याचं जेव्हा टेम्परेचर वाढते तेव्हा तो किती हीट ऍब्सॉर्ब करायला आहे ही म्हणजे हीट कॅपॅसिटी. सो द अमाऊंट ऑफ हीट नेसेसरी to raise the temperature of unit mass of object by 1 degree Celsius. कुठलाही पदार्थ हा युनिट मास घ्या, त्याचं 1 डिग्रीनं तापमान वाढवा. 1 डिग्रीनं तापमान वाढवण्यासाठी तो किती हीट ऍब्सॉर्ब करायला आहे ती त्याची स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी आहे. स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी आपल्याला काढायची असेल, ही फिक्स व्हॅल्यू आहे, तर त्यासाठी युनिट मास घ्या. कुठल्या पदार्थ आयर्नचं काढायचं तर आयर्नचं युनिट मास घ्या, कॉपरचं काढायचं कॉपरचं युनिट मास आणि त्याला 1 डिग्रीने टेम्परेचर वाढवा. कुठल्याही रेंजमध्ये, इथे रेंजचा काही प्रॉब्लेम नाही. तर तो किती हीट ऍब्सॉर्ब करतो किंवा किती हीट लॉस करतो, काही काही वेळेस टेम्परेचर डिक्रीज केलं तर हीट लॉस करेल, ती म्हणजे स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी. अमाऊंट ऑफ हीट नेसेसरी टू रेज द टेम्परेचर ऑफ युनिट मास ऑफ एन ऑब्जेक्ट बाय 1 डिग्री सेल्सियस इज नोन ॲज स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी. लक्षात डेफिनेशन, अमाउंट ऑफ हीट नेसेसरी टू रेज द टेम्परेचर ऑफ युनिट मास ऑफ एन ऑब्जेक्ट बाय 1 डिग्री सेल्सियस इज नोन ॲज स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी. इट इज डिनोटेड बाय सी. त्याला सी ने डिनोट करतो आपण. तर ही कॅपॅसिटी म्हणजे जर त्याला टेम्परेचर वाढवलं तर हीट ऍब्सॉर्ब करत त्या कॅपॅसिटीनुसार, जर टेम्परेचर कमी केलं तर हीट लॉस करतो. ठीक आहे. मग एखादा पदार्थ हा हीट किती ऍब्सॉर्ब करायला आहे हे आपल्याला त्या स्पेसिफिक हीट कॅपॅसिटीवरून सांगता येईल, कारण प्रत्येकाची कॅपॅसिटी वेगळी. तर एखादा पदार्थ हीट किती ऍब्सॉर्ब करत आहे हे 3 गोष्टीवर अवलंबून आहे. एक म्हणजे त्याच्या मासवर अवलंबून आहे, दुसरं स्पेसिफिक हीट कॅपॅसिटीवर आहे, आणि आपण किती डिग्रीने त्याचं टेम्परेचर वाढवत आहोत या गोष्टीवर. समजा लेच M be the mass of object, C be the specific heat capacity, and delta T is the increase in temperature. आपण त्याला हीट केलंय म्हणजे इन्क्रीज होणार. Then the amount of heat absorbed by Q equal to M into C into delta T. तो किती हीट ऍब्सॉर्ब करेल हे आपल्याला या फॉर्म्युल्याने काढता येतं. Q equal to M म्हणजे त्या ऑब्जेक्टचा मास घ्या, सी स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी घ्या, आणि डेल्टा टी म्हणजे कितीने टेम्परेचर वाढले. सुरुवातीला 10 डिग्री असेल, नंतर 15 डिग्री झालं तर म्हणजे 5 डिग्रीने वाढला गेला. तर ह्या व्हॅल्यूवर तुम्हाला तो किती हीट ऍब्सॉर्ब करायला हे काढता येईल. तेच एखाद्या पदार्थाला कूल केल्यानंतर तो हीट लॉस्ट करतो, तो सुद्धा त्याच फॉर्म्युल्याने काढता येईल. हीट लॉस बाय ऑब्जेक्ट क्यू एम इंटू सी इंटू डेल्टा टी. डेल्टा टी म्हणजे डिक्रीज इन टेम्परेचर. या ठिकाणी काय डिक्रीज इन टेम्परेचर, कारण आपण इथे कूल करावं. समजा 20 डिग्री तापमान आहे, त्याला 10 डिग्रीवर आणलं किती कमी झालं, 10 डिग्री डिक्रीज.
आणि हीट ऍब्सॉर्ब केलं तरी काय असते, इन्क्रीजिंग टेम्परेचर असते. हा दोघांमध्ये एवढाच फरक आहे. बाकी हीट लॉस्ट आणि हीट गेन तेवढीच होत असते वेळेनुसार आणि त्या टेम्परेचर रेंजनुसार. तर अशा पद्धतीने आपल्याला प्रत्येक पदार्थाला हीट केल्यानंतर तो किती हीट ऍब्सॉर्ब करतो या फॉर्म्युल्याने काढता येतं, किंवा एखाद्या पदार्थाला कूल केलं तर तो हीट लॉस करेल, तो किती करेल या फॉर्म्युल्याने आपल्याला काढता येतं. तर पेज नंबर 68 बघा. स्पेसिफिक हीट कॅपॅसिटीचे युनिट आहे जूल पर किलोग्रॅम डिग्री सेल्सिअस, हे एसआय युनिट आहे. आणि सीजीएस युनिट होईल कॅलरी पर ग्रॅम डिग्री सेल्सिअस. These are the units of specific heat capacity. SI unit of specific heat capacity joule per kilogram degree Celsius. CGS unit is calorie per gram degree Celsius. पेज नंबर 68 वर बघा. या ठिकाणी आपल्याला प्रत्येक पदार्थाची स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी दिलेली आहे कॅलरी पर ग्रॅम डिग्री सेल्सिअस. वॉटरची बघा 1 आहे, बाकी पदार्थाची बघा. या सगळ्यामध्ये जर लक्षात आलं तर वॉटरची स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी जास्त आहे 1.0 म्हणजेच 1 असं आपल्याला सांगता येते. स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी म्हणजे प्रत्येक पदार्थ हा हीट ऍब्सॉर्ब करण्याची कॅपॅसिटी वेगळी असते. त्या कॅपॅसिटीला आपण स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी. आणि डेफिनेशन जर सांगायचं असेल तर त्या पदार्थाचं युनिट मास घ्यायचं, त्याला 1 डिग्रीने टेम्परेचर वाढवण्यासाठी तो किती हीट ऍब्सॉर्ब कराल. द अमाउंट ऑफ हीट नेसेसरी टू रेज द टेम्परेचर ऑफ युनिट मास ऑफ ऑब्जेक्ट बाय 1 डिग्री सेल्सिअस इज नोन एज स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी. ओके.